हॅलो स्टुडंट, आज आपण चालू करणार आहोत लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल महाराष्ट्र स्टेट बोर्डचा जो आपला चॅप्टर फर्स्ट होता त्याच्यामधली एक्सरसाइज सेकंड आपण करणार, म्हणजे प्रॅक्टिस सेट 1.2 आपण पाहणार. जो चॅप्टर अल्जेब्राचं नाव आपलं अल्जेब्रा चॅप्टर 1 आणि प्रॅक्टिस सेट 1.2. हा जो आपल्याला प्रॅक्टिस 1.2 दिली आहे स्टुडंट, ही दिली आपल्याला ग्राफच्या बेसवर. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, एक्स वायच्या व्हॅल्यू काढायच्या आहे आणि त्या ग्राफवर आपल्याला दाखवायच्या आहे एक्स वायच्या व्हॅल्यू करून. आता त्यामधलं जास्त वेळ न घालवता आपण काय करू, प्रॅक्टिस सेट आपली स्टार्ट करू. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन. या ठिकाणी तुम्हाला म्हटलं आहे की कम्प्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन, पण यामध्ये तुम्हाला एक ग्राफ काढावा लागणार नाही. तुम्हाला काय करायचं आहे, तर या ठिकाणी काय करायचं आहे, ऍक्टिव्हिटीज तुम्हाला बनवायची आहे. तर बघा स्टुडंट, या ठिकाणी काय दिलं आपल्याला, इक्वेशन दिला एक्स प्लस वाय इक्वल टू 3 आणि दुसरं इक्वेशन दिलं आपल्याला एक्स मायनस वाय इक्वल टू 4. तर काय करू आपण, पहा इथं सॉल्व्ह करताना, आता इथं एकदम सिंपल वे नाही, पण मी तर सांगतो तुम्हाला. पहा, तर या ठिकाणी काय दिलं होतं आपल्याला, एक्स प्लस वाय इक्वल टू 3. आता या इथं पहा, ज्या पद्धतीने आपल्याला दिलं, आपण पाहिलं एक पद्धत यूज करू की प्रत्येक वेळेस आपण एक कोणताही व्हेरिएबल राईट साईडला ठेवू आणि बाकीचा एक लेफ्ट साईडला घेऊन जाऊ. म्हणजेच कसं, सपोज एक्स इक्वल टू किती आहे माझ्याकडे 3, हा वाय तिकडे नेला तर काय म्हणून मायनस. ओके, तर आपल्या इथं आता काय करायचं आहे, फिलअप करायचं आहे. ओके, तर पहा आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी काय दिलं आहे तुम्हाला, या ठिकाणी पहा एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला 3 दिली आणि वाय ची काढायची आपण ऑलरेडीच तुम्हाला एक्स वाय, तर या ठिकाणी तुम्हाला वाय ची व्हॅल्यू दिलेली आहे. किती जी आहे, वाय ची व्हॅल्यू 0, म्हणजेच किती आलं आपल्याला 0 3. आता चेक करा, हा आता या ठिकाणी चेक करा, या ठिकाणी आपल्याला एक्स ची व्हॅल्यू पाहिजे आणि वाय ची किती दिली आहे 5. तर मी या ठिकाणी काय करू शकतो, तुम्ही पाहू शकता की मी या ठिकाणी काय करतो, जसेच्या तसे आणि मायनस, आता इथं किती दिले 5 दिले, वायची व्हॅल्यू देऊ मी 5 लिहिले आणि 3 मधून जर 2 गेले, सॉरी 5 मधून जर 3 गेले तर किती होते 2, आणि कसं साइन इन तुमचं मायनसचं मोठ्या संख्येचं, म्हणजेच किती आपल्याकडे -2, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू आली आपल्याकडे -2. क्लिअर. आता म्हणजे या ठिकाणी काय लिहू शकतो मी, -2 and 5, थोडं लहान दिसेल तुम्ही पाहणे. त्यानंतर या ठिकाणी पुन्हा पहा, पहिला जो कोऑर्डिनेट असतो तो एक्सचा किती दिला 0 आणि दुसरा कोणाचा वायचा. ऑलरेडी वायची दिली आणि एक्सची सुद्धा तुम्हाला दिलेली आहे, म्हणजे या ठिकाणी मी किती लिहू शकतो 0, म्हणजे झाला आपली पहिली ऍक्टिव्हिटी तर कम्प्लीट झालेली आहे. आता पहा या ठिकाणी दुसरी ऍक्टिव्हिटी पाहू आपण. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण ज्यावेळी सॉल्व्ह करू, एक्स इक्वल टू कोणताही एक व्हेरिएबल लेफ्ट साईडला ठेवू आणि दुसरा कोणत्या साईडला, राईट साईडला. तर मी काय करतो, हा 4 ॲज इट इज आणि हा वाय आहे, तर मी राईट साईडला नेला तर निगेटिव्हचा काय बनून तुमचा पॉझिटिव्ह. ओके, आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, चेक कराल तुम्हाला वायचा कोऑर्डिनेट किती दिला 0, म्हणजे 4 प्लस किती दिला तुम्हाला 0 दिलेला आहे. 4 प्लस 0 किती 4, म्हणजे एक्स किती आहे आपल्याकडे, एक्स इन 4, वाय किती आहे 0, म्हणजे आपण लिहू 4 and 0. क्लिअर. आता त्यानंतर चेक करा, एक्स ची व्हॅल्यू किती दिली आपल्याकडे -1, किती दिली आहे -1. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी आता एक्स ची व्हॅल्यू किती घेईन, -1 इक्वल टू किती आपल्याकडे 4 प्लस आपल्याला काय निघणार आहे, कशाची व्हॅल्यू निघणार आहे, वायची. आता जर मी याला -1 हा 4 जर इकडे आणला तर काय बनून -4 इक्वल टू वाय. तर वाय इक्वल टू आपल्याकडे किती, वाय इक्वल टू आपल्याकडे -5. तर मी या ठिकाणी लिहितो -5 आणि आता व्हॅल्यू काय बनून आपल्या, ऑलरेडी एक्स ची होती आपल्याकडे -1 आणि दुसरी काय म्हणून -5 आणि तिसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला 0 आणि -4 दिले आहे, त्या ठिकाणी आपल्याला काढायची काही गरज नाही. फर्स्ट स्टुडंट, या ठिकाणी आपली जे प्रॅक्टिस 1.2 आहे अल्जेब्राची, जो चॅप्टर 1 मध्ये आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, याच्यामध्ये तुम्ही पहा आपली जी फर्स्ट ऍक्टिव्हिटी आहे इथं काय झाली आहे, कम्प्लीट झालेली आहे. ओके, आता आपण क्वेश्चन नंबर 2 चेक करा. क्वेश्चन नंबर 2 मध्ये सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. आपल्याला ग्राफिकली हे काढून दाखवत आहे, एक्स वायचे व्हॅल्यू आपण काढणार. सर्वात पहिले आपण पाहू, एक्स प्लस वाय इक्वल टू किती दिला आपल्याकडे 6, एक्स प्लस वाय इक्वल टू 6. तर मी काय करतो स्टुडंट, एक सेपरेट त्यांना जो एक व्हेरिएबल आहे, कोणताही व्हेरिएबल आपण एक साईडला ठेवून, सपोज मी एक्स जर इकडे ठेवला तर इकडे काही आपल्याजवळ 6 आणि हा इकडे नेला तर वाय मायनस मध्ये जाईल. आता याच्यावर काय करू आपण, व्हॅल्यू पुट करू. सपोज आता पुट मी वाय ची व्हॅल्यू किती घेतो 1, तर माझ्याकडे काही सपोज एक्स इक्वल टू 6 मायनस काय करणार आहे, वायची व्हॅल्यू किती घेतली मी 1, तर एक्स ची व्हॅल्यू किती आली माझ्याकडे 5. आपल्या मनानं आपण इथं काय करू शकतो, व्हॅल्यू घेऊ शकतो, जेणेकरून आपल्याला डिफिकल्टी जायला नको. सिंपल न सुद्धा घेऊ शकतो, आपल्याला ग्राफ काढायचा आहे, आन्सर द्यायचा बस. ठीक आहे. त्यानंतर पुट वाय इक्वल टू मी 2 सुद्धा घेऊ शकतो, काय घेऊ शकतो चेक करा, एक्स मायनस 6 मायनस मी किती घेतले 2, तर एक्स ची व्हॅल्यू किती येईल माझ्याकडे 4, एक्स ची व्हॅल्यू किती आली माझ्याकडे 4, इथं किती आली होती 5. ओके, नंतर पुट
y इक्वल टू मी इथं किती 3 घेऊ शकतो. तुम्ही निगेटिव्ह नंबर सुद्धा घेतला तरी चालते, पण जेणेकरून आपल्याला सोपं केलं पाहिजे अशा प्रकारे तुम्ही काय घ्यायचा, नंबर घ्यायचा. ठीक आहे. तर मग या ठिकाणी काय घेतलं, x इक्वल टू 6 - 3. तर या ठिकाणी आपल्याला किती आली x ची व्हॅल्यू, x ची व्हॅल्यू आली आहे 3. आणि तुम्ही जर पाहू शकता स्टुडंट, तर या प्रत्येक ठिकाणी आपण y ची व्हॅल्यू पुटअप केली आहे. इथं केली आहे 1, इथं केली आहे 2 आणि या ठिकाणी किती केली आहे 3. क्लिअर. तर या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला एक ब्लॉक बनवायचा आहे, म्हणजे असा कमीत कमी आपण 3 व्हॅल्यू काढायच्या. ठीक आहे. कोणत्या व्हॅल्यू बनते ते पाहू आपण आता. चेक करा. पहिल्या x y x y. पहिल्या त्यात x कोऑर्डिनेट किती आला घेतला होता आपण, x आला आपल्याकडे 5. तर y ची व्हॅल्यू किती घेतली होती आपण 1, म्हणजेच किती आला आपल्याकडे 5 and 1. त्याच्यानंतर नंतर x किती आला आपल्याकडे 4. ओके. तर y किती घेतला होता आपण 2, म्हणजेच किती आला आपल्याकडे 4 and 2. त्यानंतर चेक करू शकता तुम्ही, x ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे 3 आणि y ची किती घेतली होती आपण 3. तर या ठिकाणी आपल्याला 3 and 3. आता या ठिकाणी सेकंड एक्झाम्पल मधलं जे आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे त्याचं पहिलं इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं. आता करू आपण सेकंड इक्वेशन सॉल्व्ह. म्हणजे सेकंड काय आपल्याकडे x - y इक्वल टू 4 होतं. मी काय म्हटलं, आपण कोणताही एक व्हेरिएबल आपण सेपरेट घेऊन लेफ्ट साइड नाही तर राईट साइड. म्हणजे घेतला x, तर या ठिकाणी 4 हा तिकडे जाईल तर पॉझिटिव्ह इन y. ओके. आता पुट x इक्वल, आता बघा मी काय करतो, y ची व्हॅल्यू पुट करतो इथं. ओके. पुट y इक्वल टू आपल्या मनाला घेऊ शकतो, पण मी तुम्हाला सांगितलंय सपोज मी जर घेतले या ठिकाणी 2, तर माझ्याकडे व्हॅल्यू काय चेक करा, x इक्वल टू 4 प्लस 2 जर मी या ठिकाणी केले तर याची x ची व्हॅल्यू किती झाली 6. सिंपल वेला आपण पाहणार आहोत. त्यानंतर पुट y इक्वल टू मी जर 3 टाकले तर किती बरं, x इक्वल टू 4 प्लस 3, तर x ची व्हॅल्यू किती बनन 7. पुट y इक्वल टू 1, तर x ची व्हॅल्यू किती बनेल, x इक्वल टू चेक करा 4 प्लस आता किती ऍड करू 1 ऍड करू, तर x ची व्हॅल्यू किती बनली 5. याच पद्धतीने आपण काय करू, जसा हा ब्लॉक बनवलाय त्या साईडला सुद्धा बनवून घेऊ आपण. सिंपल वेने स्टुडंट तुम्ही आन्सर काढू शकता. ठीक आहे. आता चला पुन्हा x y आणि x y. ठीक आहे. आता तुम्ही पाहू शकता x ची व्हॅल्यू किती आली आहे 6, y ची व्हॅल्यू किती होती आपल्याकडे 2 घेतली, म्हणजे आपल्याकडे काय आलं 6 and 2. पुन्हा x ची व्हॅल्यू किती आली आहे 7, तर y ची व्हॅल्यू किती घेतली होती आपण 3, म्हणजे आपल्याकडे किती आलं 7 and 3. नंतर x ची व्हॅल्यू किती घेतली होती, आली किती आपल्याकडे 5. y ची व्हॅल्यू किती आली घेतली होती आपण 1, म्हणजेच काय झालं 5 and 1. ओके. या ठिकाणी आपण दोन्ही काय केलं, इक्वेशन सॉल्व्ह करून x y च्या व्हॅल्यू काढायच्या, कमीत कमी 3 व्हॅल्यू काढायच्या. ठीक आहे. या ठिकाणी 3 काढल्या, या ठिकाणी सुद्धा 3 काढल्या. आता या बेसवर आपल्याला काय करायचं, सायमल्टेनियस ग्राफिकली आपल्याला त्यावर दाखवायचं आहे. तर आता आपण समोर जाऊ. चेक करा या ठिकाणी x y, पहिला या इक्वेशनचं पाहू आपण. ठीक आहे. तर या ठिकाणी थोडा कलर चेंज करून घ्या तुम्ही. आता या ठिकाणी पहा x ची 5 आणि y ची किती आहे 1. तर या ठिकाणी आपल्याला काय दिला, ग्राफ दिलेला आहे. तर आपण पाहू शकतो पहिल्या इक्वेशनसाठी पहा काय केलं आपण, पहिल्या इक्वेशनसाठी x ची व्हॅल्यू किती आली, कधी x कोऑर्डिनेट्स पहिले घ्यायचा, x ची व्हॅल्यू 5 आणि y ची किती आहे 1, म्हणजेच किती आला x ची आहे 5, y ची किती आहे 1. या ठिकाणी 5 1. ठीक. 5 1. क्लिअर. त्यानंतर पुन्हा बघा x ची आहे 4, y ची आहे 2, x ची आहे 4, y ची हा 4 आणि हा 2, 4 आणि 2. क्लिअर. पुन्हा थर्ड वाला पाहू आपण. चेक करा x ची 3 आणि y ची सुद्धा किती आपल्याकडे 3 आहे. x ची सुद्धा 3 आणि y ची सुद्धा किती आपल्याकडे 3. तर म्हणजे हा x आणि इथचा y हा किती आपल्याकडे 3. आता हे तर आपल्याला माहितच आहे. पहा x ऍक्सिस y ऍक्सिस, फक्त तुम्हाला काय लिहायला लागतं स्टुडंट, या ठिकाणी काय लिहायचं आहे, स्केल लिहायचं आहे. आपण ते सुद्धा लिहून घेऊ. ठीक आहे. ओके. आता या ठिकाणी काय करायचं, आपल्याला एक लाईन काढायची आहे. तर पॉईंट वर तिथं कोलिनियरच बनवून जाईल आपले. तर इथं आपण एक लाईन काढणार आहोत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लाईन लांब काढली तरी चालते. आता बघा स्टुडंट या ठिकाणी मी एक काय केलं, लाईन ड्रॉ केलेली आहे. तर आता काय करायचं आपल्याला, एक लाईन काढली आहे. ओके. तर या ठिकाणी आपले कोऑर्डिनेट राहिले आपले 3 आणि किती राहिले 3. तर हे कोणत्या इक्वेशनचं आहे, तर याचं इक्वेशन काय होतं, याचं इक्वेशन होतं x + y = 6. याचं इक्वेशन आपण इथे लिहून टाकू शकतो.
एक्स प्लस वाय इक्वल टू 6. क्लिअर इथपर्यंत पहिल्या इक्वेशनची आपण लाईन ड्रॉ केलेली. आता पाहणार आपण सेकंड इक्वेशनच्या. सेकंड इक्वेशनच्या व्हॅल्यू काय आहे आपल्याजवळ? एक्स 6 आहे, वाय किती आहे? 2 आहे. एक्स किती आहे आपल्याकडे? 6. एक्स 6 आहे, वाय किती आहे आपल्याकडे? 2. म्हणजे या इथं व्हॅल्यू आहे आपली 6 and 2. ओके. तर दुसरं चेक करा. एक्स आहे 7, वाय किती आपल्याकडे? 3. एक्स 7, वाय किती आपल्याकडे? 3. म्हणजे चेक करा, इथं पॉईंट आला आपला 7 and 3. ओके. त्यानंतर किती व्हॅल्यू आपल्याकडे चेक करा. एक्स आहे 5, वाय किती आपल्याकडे? 1. एक्स आहे 5, वाय किती आपल्याकडे? 1. म्हणजे ह्या ठिकाणी झालं 5 and 1. आता इथं सुद्धा आपण काय करून टाकणार आहोत? लाईन ड्रॉ करणार आहोत. तीनही एकाच लाईन मध्ये तुमचे पॉइंट येतात. ठीक आहे. फर्स्ट टर्म या ठिकाणी आपले जे पॉइंट आहे इंटरसेक्ट झालेले आहे. काय झाले? इंटरसेक्ट या ठिकाणी झालेले आहे. ओके. तर पहा आता हा झाला आपला ग्राफ. हा काय झाला आपला ग्राफ. आता जसं आपण याचं इक्वेशन लिहिलं तर याचं सुद्धा इक्वेशन लिहिणं आवश्यक आहे. याचं इक्वेशन होतं एक्स मायनस वाय इक्वल टू 4. तर इकडे लिहा केवळ एक्स मायनस वाय इक्वल टू 4. झालं क्लिअर इथपर्यंत. ओके. म्हणजे या ठिकाणी आपण एक्स वायच्या आपण काय केलं? पूर्णतः इक्वेशन सॉल्व्ह केलं. एक्स वायच्या व्हॅल्यू काढा आणि ग्राफवर सुद्धा काय करून आपण काढून दाखवलेलं आहे. आता या ठिकाणी मी एक गोष्ट लिहायची राहिली, ते इथं लिहायची आहे म्हटलं. तर इथं काय लिहायचं? आता मी इथं लिहावं लागते. मी तुम्हाला इथं लिहावं लागते, पण मी तुम्हाला इथं लिहून दाखवतो. काय लिहायचं? स्केल. काय? स्केल. ओके. ऑन both axis. काय लिहायचं आहे? both axis. on both axis. on दोन आहेत एक्सिस लिहायचं. on both axis 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 युनिट. आता प्रत्येक ग्राफ मध्ये आपल्याला स्केल हेच लिहायचं आहे. तर पुन्हा पुन्हा आपण रिपीट करणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवायचं का प्रत्येक ग्राफ मध्ये आपल्याला काय करायचं आहे? हे स्केल लिहायचं आहे. पण कुठे लिहायचं? इथे लिहायचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपला फर्स्ट क्वेश्चन संपलेला आहे. ठीक आहे. आता आपण जो नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत. चेक करा. नेक्स्ट क्वेश्चन दिला आपल्याला. किती दिला आहे पहा, तुम्ही पाहू शकता. काय दिलं आपल्याला इक्वेशन? एक्स प्लस वाय इक्वल टू 5 आणि दुसरा आहे एक्स मायनस वाय इक्वल टू 3. पहिले आपण हे सॉल्व्ह करून घेऊ. ठीक आहे. एक्स प्लस वाय इक्वल टू 5. मी तुम्हाला आधीच म्हटलं विद्यार्थी मित्रांनो की आपण काय करू? एक जो व्हेरिएबल आहे तो काय करू? सेपरेट ठेवू, लेफ्ट किंवा राईट साईडला. मी जर ठेवला एक्स या साईडला ठेवला, एक्स इक्वल टू 5, हा वाय तिकडे नेला तर काय बनल? मायनस. तर आता पुट करतो मी व्हॅल्यू इथं पुट. आता वायची व्हॅल्यू पुट करू आपण. असं नाही की तुम्ही वायचीच व्हॅल्यू पुट केली पाहिजे, तुम्ही एक्सची व्हॅल्यू सुद्धा तिथं पुट करू शकता. तर वाय इक्वल टू मी काय घेतला बेटा? 1. म्हणजेच काय बनते आपल्याजवळ? चेक करा. एक्स इक्वल टू 5 मायनस 1 म्हणजेच किती आलं आपल्याकडे? 4. क्लिअर. पुन्हा पुट वाय इक्वल टू मी किती घेऊ शकतो? 2 घेऊ शकतो. सिंपल घ्यायचे जेणेकरून आपल्याला कठीण जायला नको. पुट वाय इक्वल टू 2 म्हणजेच पुन्हा एक्स इक्वल टू 5 मायनस वायची व्हॅल्यू किती घेतली आपण? 2. म्हणजेच आपल्याकडे किती? एक्सची व्हॅल्यू 3. पुन्हा पुट वाय इक्वल टू किती घेतले मी? 3. म्हणजेच किती? एक्स इक्वल टू 5 मायनस 3 म्हणजेच किती ना आपल्याकडे? 2. क्लिअर इथपर्यंत. या ठिकाणी आपण पुन्हा काय करणार? ब्लॉक काढणार आहोत. तशाच प्रकारचा मागच्या एक्झाम्पल मध्ये काढला होता. कमीत कमी 3 व्हॅल्यू आपल्याला काढाव्याच लागेल. ठीक आहे. एक्स वाय एक्स वाय. ठीक आहे. पण विद्यार्थी मित्रांनो ज्या तुम्ही व्हॅल्यू घेताय ते इझी असल्या पाहिजे, जेणेकरून तुम्हाला कॅल्क्युलेशनला काय झालं पाहिजे? सोपे गेलं पाहिजे. अशाच प्रकारच्या तुम्ही व्हॅल्यू घ्यायच्या. ठीक आहे. ओके. पहा पहिल्या एक्सची व्हॅल्यू किती आली? 4. तर वायची व्हॅल्यू किती घेतली होती आपण? 1. म्हणजे किती आले आपल्याकडे? 4 and 1. नंतर दुसऱ्या एक्सची व्हॅल्यू किती आली? 3. ओके. तर वायची किती घेतली आपण? 2. म्हणजेच किती आली? 3 and 2. त्यानंतर थर्ड याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे? 2. तर वायची व्हॅल्यू किती घेतली होती आपण? 3. म्हणजेच काय झालं? 2 and 3. क्लिअर. म्हणजे फर्स्ट इक्वेशन आता आपण इथं पूर्णतः सॉल्व्ह केलेलं आहे. आता पाहू आपण सेकंड इक्वेशन. सेकंड इक्वेशन मध्ये तुम्ही पाहू शकता काय दिला इक्वेशन. आता आम्ही सरळ याला काय दिला? एक्स मायनस वाय इक्वल टू 3. याला चेंज करून घेतो. एक्स इक्वल टू 3 हा वाय तिकडे नेला तर काय बनव? प्लस वाय. क्लिअर. ओके. मी सांगितलं एका साईडला पण याच्यासाठी जेणेकरून आपल्याला सोपी एक्झाम्पल झालं पाहिजे, जेणेकरून कोणतीच अडचण यायला नको. पुन्हा आता बघा
पुट प्रत्येक वेळेस आपण काय करू वायची टाकायची असं नाही, तुम्ही एक्सची सुद्धा घेऊ शकता, पण सिंपल जाण्यासाठी मी तिथं वायची घेत आहे. वायची जर व्हॅल्यू मी किती घेतली 1, तर म्हणजेच पहा काय येणार आहे x इक्वल टू 3 + 1 किती झाले 4. क्लिअर. पुट y इक्वल टू 2 ॲट 2 पुट करणार आहे मी, x इक्वल टू चेक करा किती 3 प्लस वायच्या ठिकाणी मी 2 टाकले तर किती येणार आहे 5. पुट y इक्वल टू 3 घ्या. सिंपल घ्या, जास्त कठीण घ्यायचे नाही, जेणेकरून आपल्याला डोक्याला ताण जायला पाहिजे नाही, आपलं इझी मध्ये आपलं आन्सर आलं पाहिजे. किती x इक्वल टू 3 + 3 किती वेळा 6. क्लिअर. या ठिकाणी आपण याचा सुद्धा ब्लॉक तयार करून घेऊ. x y कमीत कमी 3 व्हॅल्यू आपल्याला काढायच्या आहेत. ठीक आहे. आता तुम्ही पाहू शकता x ची व्हॅल्यू किती आली पहा. x ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे 4. तर y ची व्हॅल्यू किती घेतली होती आपण 1, म्हणजेच किती आलं 4 1. ओके. दुसरं x ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे 5, तर y ची किती घेतली होती आपण 2, म्हणजेच 5 2. त्यानंतर x ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे 6, y ची किती होती आपल्याकडे 3, म्हणजे 6 and 3. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो की आपण काय केलंय, आपण पूर्णतः या ठिकाणी दोन्ही इक्वेशन काय केले आहे सॉल्व्ह केलेले आहे. ओके. तर आता या बेसवर आपल्याला काय काढायचं आहे ग्राफ काढायचा आहे, तर आता आपण काढणार आहोत नेक्स्ट याच्यावर ग्राफ काढणार आहोत. ओके. या ठिकाणी पहा तुम्हाला माहित आहे x एक्सिस आणि हा y एक्सिस, तुम्ही x डॅश सुद्धा देऊ शकता इकडे, आणि इकडे y दिला तर इकडे y डॅश सुद्धा तुम्ही देऊ शकता. सपोज इथं x डॅश आणि या ठिकाणी y डॅश सुद्धा करू शकता. आणि तुम्हाला मी स्केल सांगितलं आहे काय लिहायचं स्केल, तर काय लिहायचं ऑन बोथ एक्सिस 1 cm इक्वल टू 1 युनिट, तेच परमनंट, त्याच्यामध्ये चेंजेस होणार नाही. आता आपल्याला याच्यावर काय करायचं, आपल्याला आता जे एक्स वायच्या व्हॅल्यू आहे त्या पुट करायच्या आणि आपल्याला लाईन काढायची आहे. तर सर्वात पहिले आपण पाहू, तर चेक करा किती आहे एक्स ची व्हॅल्यू किती आहे 4, y ची किती आहे 1, x ची किती आहे 4, y ची किती आहे 1, म्हणजे या ठिकाणी आपला 4 1. क्लिअर. त्यानंतर थोडं मागे यायला लागत नाही आपल्याला व्हॅल्यूसाठी, किती आहे 3 2, x एक्सिस वर 3, y वर किती बेटा 2, 3 and 2. ओके. पुन्हा रिव्हर्स आपण किती आहे इथं पहिले 3 2 होता, आता 2 3 आपल्याकडे, आता 2 and 3, x एक्सिस वर 2, y एक्सिस वर किती 3. चेक करा 2 and 3. आता तुम्ही पाहू शकता तीनही पॉइंट एकाच लाईन मध्ये आलेले आहे, त्याला आपण कोलिनियर म्हणतो. आपण आता काय करू रुलरने या ठिकाणी आपण लाईन काढून घेऊ. मला थोडं ऍडजस्टमेंट होत नाही एकदम परफेक्ट, तरी मी ट्राय करतो. ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपली लाईन काढलेली आहे. ओके. हे झाले आपलं फर्स्ट इक्वेशनचं, आपण जे काही आपण काय व्हॅल्यू होत्या आपण त्या याच्यावर काय केलंय प्लॉट केलेलं आहे. तर त्याचा आपण सर्वात आधी काय लिहून टाकू, आता इक्वेशन सुद्धा लिहून टाकू. इक्वेशन काय होतं x प्लस y इक्वल टू 5, x प्लस y इक्वल टू 5. क्लिअर. ओके. जसं आता फर्स्ट इक्वेशनचं आपण सॉल्व्ह केलं, आता कोणतं पाहू आपण सेकंड इक्वेशन. चेक करा. या ठिकाणी चेक करू शकता. पाय x ची व्हॅल्यू 4, y ची 1, 4 आणि 1, x ची व्हॅल्यू 4 आणि y ची 1 या ठिकाणी झाली आहे. पुन्हा लिहायचं काम नाही, म्हणजेच यासारख्याच व्हॅल्यू आहे. दुसरी 5 2, x एक्सिस वरचा 5, y एक्सिस वरचा 2, म्हणजे या ठिकाणी आले स्टुडंट, जे मी या ठिकाणी लिहू शकतो 5 and 2. ओके. त्यानंतर थर्ड नंबर चेक करा काय दिलाय 6 and 3, x एक्सिस वरचा 3, y एक्सिस x एक्सिस वर 3, y एक्सिस वरचा x एक्सिस वरचा 6, y एक्सिस वरचा 3. ओके. पहा तीनही पॉइंट एकाच लाईन मध्ये आलेले आहे. आपण याचं सर्वात पहिले काय करू, आपण लाईन ड्रॉ करून घ्यायची. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही स्टुडंट, दोन्ही या ठिकाणी काय झाले इंटरसेक्ट झाले, म्हणजे किती 4 आणि कडला 1. तर आता याचं आपल्याला काय लिहायचं आहे इक्वेशन लिहायचं आहे. तर इक्वेशन काय आपल्याकडे, याचं इक्वेशन आहे आपल्याकडे x - y = 3.
x मायनस वाय इक्वल टू 3. बस या ठिकाणी आपला सेकंड एक्झाम्पल सुद्धा कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं, ग्राफ कसा काढायचा ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे. तर स्केल कसं लिहायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे काय लिहायचं आहे म्हटलं, स्केल एक वेळा पुन्हा सांगून देतो. स्केल काय लिहायचं आहे, ऑन बोथ एक्सिस, ऑन बोथ एक्सिस म्हणजे एक्स एक्सिस सुद्धा आला, वाय एक्सिस सुद्धा आला. काय लिहू आपण, 1 cm इक्वल टू 1 युनिट. ओके, या ठिकाणी आपलं सेकंड एक्झाम्पल सुद्धा संपलेलं आहे. क्लिअर. ओके, आता पाहणार आपण थर्ड एक्झाम्पल. ओके, थर्ड एक्झाम्पल पहा स्टुडंट, या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. थर्ड एक्झाम्पल दिला आहे एक्स प्लस वाय इक्वल टू 0. मी सांगितलं आपण काय करू, एक्स प्लस वाय इक्वल टू 0 घेतला. कोणताही एक व्हेरिएबल एक साइडला सेपरेट घेऊ, एक लेफ्ट घ्या किंवा राईट घ्या. आपण परमनंट एकच पॅटर्न चालू देऊ, एक्स इक्वल टू. आता मला सांगा तुम्ही, जर तुम्ही या ठिकाणी नेलं तर काय 0 मायनस वाय, काय होईल तुमच्याकडे 0 मायनस वाय. अशाच पद्धतीने तर आता पुट y इक्वल टू 1. आता चेक करा काय होईल, एक्स इक्वल टू, हा मायनस परमनंट आहे, चेक करा चेंज झाला आता. तर मी 1 घेतली तर पॉझिटिव्हच घेतली, काय घेतली, पॉझिटिव्ह 1 घेतली. तर चेक करा आता आपण ते पॉझिटिव्ह जरी घेतली तर आता तो काय झाला, निगेटिव्ह झाला. म्हणजे एक्स आला -1 तर वाय किती आपल्याजवळ 1. ठीक आहे, सिंपल वेनं जो आपण पुट y इक्वल टू 2, पॉझिटिव्ह 2. पण आता हा परमनंट मायनस झाला, चेंज केल्यानंतर फक्त आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत, या ठिकाणी y च्या ठिकाणी 2 व्हॅल्यू टाकणार होतं. म्हणजे ऑटोमॅटिकली चेक करा x ची व्हॅल्यू किती झाली, निगेटिव्ह झाली. इथं सुद्धा काय झाली, निगेटिव्ह. त्यानंतर पुट y इक्वल टू 3 म्हणजेच काय होईल, x इक्वल टू -3 आपली इथं व्हॅल्यू झाली आहे. ओके, क्लिअर. या ठिकाणी फर्स्ट इक्वेशन या ठिकाणी आपला संपलेला आहे. ओके, आता काय करू आपण, सेकंड चेक करा, 2x मायनस वाय इक्वल टू 9. आता मी काय म्हटलं होतं, आपण सेपरेट करू. काय करणार आहात, सेपरेट करणार आहात. आता या ठिकाणी पाहू आपण 2x. आता जर मी काय केलं, तिकडे नेलं, काय नेला, चेक करा. आता याला जर मी तिकडे नेला तर काय बनून आपला 9, काय बन 9 प्लस वाय, 9 प्लस वाय. ओके, आणि आता हा सेपरेट पाहिजे तर हा 2 तिकडे नेला तर काय होईल, तर त्याच्यापेक्षा असं करू शकतो आपण, सोप्या सिंपल वेनं असं करू शकतो आपण. याच्यापेक्षा सोपं गेलं पाहिजे आपल्यासाठी, तर आपण असं करूया, इथं 2x मायनस 9 इक्वल टू काय झालं, वाय. ओके, तर आता या ठिकाणी पहा पुट, आता मी याला सरळ करून घेतो एकदा, म्हणजे कसं लिहितो पहा, y इक्वल टू 2x मायनस 9, y इक्वल टू 2x मायनस 9. आता आपल्याला सोपं जाईल की जेणेकरून आपल्या व्हॅल्यू आल्याच पाहिजे. आता पहा पुट, आता आपण काय करू, y ची व्हॅल्यू लिहून आपण x ची व्हॅल्यू पुट करू. कशाची व्हॅल्यू, x ची. पुट x इक्वल टू, मी जर किती टाकला इथं, मी जर टाकला x इक्वल टू 1, किती टाकला मी, x इक्वल टू 1. तर चेक करा काय येते, y इक्वल टू 2 इंटू, आता हा दोघं एकमेकाला काय मल्टिप्लाय, 2 इंटू 1 मायनस 9 म्हणजेच किती, हा 2 आणि 9 तर आपल्याकडे बनन -7. क्लिअर. ओके, पुट x इक्वल टू 2 तर काय बनन, चेक करा, y 2 इंटू 2 मायनस 9 तर चेक करा इथं किती बनन 4, आणि 9 मधून 4 गेले तर किती राहिले 5 म्हणजेच -5. पुन्हा पुट x इक्वल टू 3 घेतले, किती घेतले मी 3, तर काही चेक करा, y इक्वल टू 2 इंटू 3 मायनस 9 म्हणजे या ठिकाणी 6, 9 मधून आपल्याला 9 मधून जर 6 गेले तर किती राहते आपल्याला, 9 मधून 6 गेले तर आपले किती राहील, या ठिकाणी 3, पण चिन्ह कशात येईल, मायनस. ओके, म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय झालं आहे, व्हॅल्यू मिळालेल्या आहे. ओके, तर आता जसा आता पहा इकडे सुद्धा ब्लॉक करत राहिला आणि इकडे सुद्धा ब्लॉक करत आहे, त्यानंतर आपण ग्राफ काढू शकतो. x, y, x and y. ओके, आता पहा स्टुडंट, या ठिकाणी आपण x ची व्हॅल्यू किती आली, -1, तर y घेतला किती होता आपण 1 म्हणजे -1. ओके, x ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे, -2 घेतली किती होतं, y ची 2 म्हणजे -2 आणि किती आली आहे 2. नंतर x ची व्हॅल्यू -3 आणि आपण y ची किती घेतली होती 3 म्हणजेच -3 अँड किती आली आहे 3.
क्लिअर या ठिकाणी? ओके. आता तशाच प्रकारे आपण इकडे सुद्धा एक ब्लॉक तयार करून घ्यायचा. आय होप तुम्हाला चांगल्या प्रकारे समजत असेल. ओके, एक्स वाय, एक्स आणि वाय. क्लिअर? या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्टुडंट, एक्स ची व्हॅल्यू किती घेतली आपण? 1. वाय ची किती आली आहे? -7. एक्स ची व्हॅल्यू किती घेतली? हा, या ठिकाणी आता 1 and -7. या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू किती घेतली आहे? 2. वाय ची किती आली आपल्याकडे? -5. म्हणजे किती आलं? 2 - 5. ओके. या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू किती घेतली आहे? 3. वाय ची किती आली आपल्याकडे? चेक करा. वाय ची सुद्धा किती आली आहे? -3. 3 and -3. ओके. आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपलं एक्स फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन दोन्ही आपण या ठिकाणी काय केले आहे? सॉल्व्ह केलेले आहे आणि त्याचे जे आपण ब्लॉक बनवत ते सुद्धा बनवले. आता आपल्याला काय करायचं आहे? त्याचा ग्राफ काढायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला हे इम्पॉर्टंट असतात. थोडं मागं पुढे आपल्याला यावं लागते, थोडी अडचण होते, पण तुम्ही पाहू शकता कोणत्याही प्रकारची आपली मिस्टेक व्हायला नको. आता तुम्हाला सांगितलं मी एक्स ऍक्सिस, तुम्ही याला काय म्हणू शकता? x1 सुद्धा तुम्ही इथं दाखवू शकता, एक्स डॅश, आणि याला काय दाखवू शकता? वाय डॅश. आणि तुम्हाला स्केल काय द्यायचं हे आता मी सांगितलेलं आहे. तर आता फर्स्ट इक्वेशन आपण या ठिकाणी सॉल्व्ह करणार. फर्स्ट इक्वेशनचं -1 1, -2 2, -3 3. काय ते? -1 1, -2 2, -3 3. ओके. -1 पहा निगेटिव्ह. आता या ठिकाणी चेक करून सांगतो तुम्हाला. एक्स ची व्हॅल्यू किती आहे? -1. म्हणजे आता -1 एक्स ची व्हॅल्यू कोणत्या साईडला राहील? लेफ्ट साईडला. तर -1 आणि वाय ची काय राहील? +1. तर चेक करा. म्हणजे हा -1 आणि हा पॉझिटिव्ह वायचा 1. तर या ठिकाणी येईल आपल्याकडे लिहून घेऊ इथं -1 आणि 1. आता पुन्हा दुसरी काय व्हॅल्यू होती आपण? -2 +2, म्हणजे हा 2 आणि हा 2. -2 and 2. आणि तिसरं पाहिलं होतं -3 and 3. म्हणजे एक्स ची निगेटिव्ह, वाय ची पॉझिटिव्ह. म्हणजे या ठिकाणी किती आपल्याकडे? -3 आणि 3. ओके. फर्स्ट स्टुडंट तुम्हाला एकाच लाईन मध्ये तीनही पॉईंट दिसत आहे. आपण सर्वात पहिले ते काय करून घेऊ? रुलरला आपण त्याला काय करून ड्रॉ करून घेऊ, काढून घेऊ ते पूर्ण लाईन. ठीक आहे स्टुडंट? थोडा वेळ लागते याला. ओके. एकदम ऍडजस्ट होत नाही. ठीक आहे. ओके. आता हे आपण काय केले? लाईन ड्रॉ केलेली आहे. तर याचं सर्वात आधी काय करून घेऊ आपण? याचं इक्वेशन लिहून घेऊ. पहा, याचं इक्वेशन काय आपल्याजवळ? x + y = 0. याचं x + y = 0. फर्स्ट इक्वेशन झालेलं. आता आपण सेकंड इक्वेशनची लाईन काढणार आहोत. ठीक आहे. आता व्हॅल्यू चेक करा. काय दिलं आपल्याला? x ऍक्सिस वर 1, y वर -7. ठीक आहे. पुन्हा एकदा चेक करून घेऊ आपण, चुकलं नाही पाहिजे. एक्स ऍक्सिसचा 1 आहे आणि वायचा किती आहे? -7. एक्स ऍक्सिस वरचा 1 आणि वाय ऍक्सिसचा काय आहे? -7. म्हणजे आपली व्हॅल्यू येईल या ठिकाणी 1 -7. क्लिअर? दुसरं चेक करू आपण. दुसरं पाहू शकता काय? एक्स ऍक्सिस वर 2, वाय ऍक्सिस वर -5. एक्स ऍक्सिस वर 2, वाय ऍक्सिस वर -5. म्हणजे या ठिकाणी म्हणजे काही 2 -5. ओके. तिसरं चेक करून घेऊ आपण. एक्स ऍक्सिस वर 3, वाय ऍक्सिस वर -3. एक्स ऍक्सिस वर 3, वाय ऍक्सिस वर -3. ठीक आहे. आता पहा हे 3 आहे. मी सांगितलं फक्त थोडं ऍडजस्टमेंट करायला लागलं. एकदम जे रुलर ते परफेक्ट बसत नाही. तर या ठिकाणी चेक करा, तुम्हाला पॉइंट कोलिनियर बनलेले आहे. स्टुडंट या ठिकाणी 2 पॉइंटर म्हणजेच कोणता?
एक्स स्क्वेअरचा 3 आणि -3 या ठिकाणी दोघंही काय झाले आहे इंटरसेक्ट झालेले आहे. थोडे मागं पुढे होते, स्केल परफेक्ट बसत नाही. ठीक आहे, तर आता याचं करायला आता याचं राहिलं आपलं इक्वेशन लिहायचं. याचं इक्वेशन काय स्टुडंट 2x - y = 9. 2x - y = 9 या लाईनचं आपण हे सुद्धा इक्वेशन लिहिलेलं आहे. आणि स्केल तुम्हाला सांगितलं आहे काय लिहायचं, प्रत्येक तेच लिहायचं, चेंज होणार नाही. क्लिअर. या ठिकाणी आता आपलं तिसरं एक्झाम्पल सुद्धा संपलेलं आहे. हा स्टुडंट व्हिडिओ जास्तीत जास्त मोठा होते, तो बनवायला थोडा त्रास जाते, तर आपण काय करू 2 पार्टमध्ये प्रत्येक व्हिडिओ बनवल्या जाईल तुमच्याकरता. आणि तुम्हाला जर या माझे काही व्हिडिओ आवडत असेल, समजा तुम्ही लाईक करू शकता, कमेंट सुद्धा करू शकता. त्यामध्ये तुमच्या काही डिफिकल्टी असेल त्या सुद्धा तुम्ही मला सांगू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक्झाम्पल 3 झाले आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये उरलेले एक्झाम्पल सुद्धा आपण कंप्लीट करून घेऊया. थँक्यू.